तुझी माझी यारी भाग 3. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ऋषी जेव्हा मनात बोलत असते तेव्हा तो आभाकडे पाहून स्माईल करते. सिनियर, मला सोडाल की असंच पकडून ठेवाल? आभा म्हणाली. ऑफकोर्स मिस आभा, ऋषी म्हणतो. आभा आपला हात सोडवून वॉशरूमकडे जाते. ऋषी न राहून तिच्याकडे पाहत असतो आणि मनातल्या मनात खुश होत असतो आणि तो ड्रिंक करायला लागतो. तिकडे सावीचेही हाल काही ठीक नव्हते. ती तर डान्स करून करून थकून गेली होती बिचारी. त्या ऋतिक माफियासोबत फसली होती. तू ऋषीची बहीण आहेस, तुला पाहिलं नाही मी कधी त्याच्यासोबत, ऋतिक सावीला म्हणाला. मी कधी कधीच त्याला भेटते, सावी म्हणाली. दोघेही डॅन्स करत बोलत असतात. तू तर R3 ग्रुपचा मेंबर आहेस. तुला हवी ती मुलगी तुझ्यासोबत डान्स करायला तयार झाली असती. मग तू मलाच का? सावी बोलता बोलता थांबली. ऋतिकला तिचे बोलणे सर्व समजत होतं. मला ना ह्या रंगीबिरंगी तिथले आहेत ना, ह्या अजिबात मला आवडत नाही. आय डोंट लाईक इट. आणि तूच वेगळी वाटली या पार्टीमध्ये. तू ह्या सर्व मुलींपेक्षा वेगळी आहेस, ऋतिक म्हणाला. म्हणजे काय बोलत आहेस तू? वेगळी म्हणजे? बोलायचे काय तुला? सावी चिडून म्हणाली. मला हे म्हणायचे आहे की तू ह्या सर्वात वेगळी, म्हणजे अगदी मुलांसारखी वाटली मला. सो, ऋतिक म्हणाला. हे सर्व ऐकून सावीच्या तर पाराच गरम झाला. सावी त्याचा हात झटकून निघून जाते. ऋतिक विचार करत बसतो. काय यार, खरंच तर बोललो मी. मी काय खोटं बोललो तिच्या बाबतीत? आभा वॉशरूममधून येते. तिला सावी भेटते. किती बोरिंग पार्टी आहे यार, सावी आभाला म्हणाली. खरंच बोलते तू सावी. चल परत जाऊ, आभा म्हणाले. दोघेही पार्टीतून घरी जायला निघतात की तेवढ्यात ऋषी त्यांना अडवत बोलतो. कुठं चालल्या तुम्ही दोघी पार्टी सोडून? परत हॉस्टेलला जात आहे. कारण ब्रो, आभाच्या पायात थोडी वेदना होत आहे म्हणून आम्ही जात आहोत, सावी म्हणाली. सावी खोटी बोलत होती. खरं सांगितलं असतं तर ऋषीने त्यांना जाऊ दिलं नसतं. मी तुम्हाला ड्रॉप करतो, ठीक आहे, ऋषी म्हणाला. ब्रो, मी आपली कार आणली आहे, तू काळजी नको करू, सावी म्हणाली. ठीक आहे मग, आणि हो व्यवस्थित जा, ऋषी म्हणाला. आभा आणि सावी हॉस्टेलवर पोहोचल्या. दोघींची रूम एकच असते. सावी पण हॉस्टेलवरच थांबली होती काही दिवसांसाठी. कारण तिचे पप्पा बिझनेस मीटिंगसाठी फॉरेनला गेले होते. किती ती बोरिंग पार्टी होती यार. एक पण एन्जॉय नाही केला मी. वरून माझा कझन ब्रो आणि तो त्याचा वेडा मित्र ऋतिक यांच्यापासून ना माझी पार्टी पूर्ण खराब झाली. काय म्हटलं तो मला की मी मुलांसारखी? स्वतः तर माकडाई माकड, वेडा कुठला. मला मुलगा म्हणतो मला. सावी सर्व काही आबाला सांगते जे तिच्यासोबत घडलं. आभा पण मनात विचार करते. बोरिंग तर मलाही वाटली, पण आज तो डेव्हिल मारूनच टाकला असता त्याने मला. थँक गॉड वाचवलेस मला. परंतु तो असा का पाहत होता माझ्याकडे? एक मिनिट, मी त्याला चावले होते हे त्याला कळले तर नसेल ना, म्हणूनच तो मला इतका घुरत होता. त्या खोलीत अंधार होता म्हणून माझा चेहरा त्याला दिसला नसावा. वाचव देवा, त्या डेव्हिलपासून वाचव प्लीज. यार आभा, कालच आपण म्हटलो की या तिघांशी दूरच राहायचे आहे, पण आपण जो विचार करतो ते होत नसते. त्यांच्याशी आपण भेटलो आणि डान्ससुद्धा केला, सावी म्हणाली. आभाच्या कानावर डान्स हा शब्द पडतो तसं तिच्या ओठांवर हसू येतं आणि आपसुकच तिच्या ओठांवर रोहनचे नाव येतं. आभाच्या तोंडून रोहनचे नाव ऐकून सावीला झटकाच बसतो. काय आभा, काय म्हणालीस? रोहन, तुला तो आवडतो? तो किती स्मार्ट आहे यार, सावी हसून म्हणाली. नाही नाही सावी, तसं काही नाही. ही इज नाईस बाय, दॅट्स इट, आभा म्हणाली. वाव, रोहन इज नाईस बाय रिअली, सावी म्हणाली. दोघींचीही अशीच मजाक मस्ती चालू होती आणि इकडे ऋषी मात्र आपल्या हाताच्या निशाणालाच बघून आभाबद्दल विचार करत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येतं. तो लाजतो. याआधी कधीच कोणत्याही मुलीने मला नो म्हटलं नाही आणि कधीच इग्नोर केलं नाही. पहिली वेळ एखाद्या मुलीने मला नाही म्हटलं. ती पहिली मुलगी तूच आहेस आभा, तूच. तो आपल्या हाताला जवळ घेतो. जिथं आभाने चावा घेतला होता तिथं तो किस करतो.
तिच्या विचारात केव्हा झोपी जातो त्याच्याही न कळत. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आभा आणि सावी कॉलेजमध्ये जातात. कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत असताना त्यांच्याजवळ मिहीर येतो. हा मिहीर जो की या दोघींचा फ्रेंड असतो. तुम्ही दोघेही माझ्यासाठी थांबल्या नाहीत. 2 दिवस थांबल्या असल्यास आपण तिघंही सोबत आलो असतो ना कॉलेजात, मिहीर म्हणाला. अच्छा, आम्ही का थांबू तुझ्यासाठी? हाच काम बाकी आहे का आता? सावी त्याला चिडवत म्हणाली. मिहीरचा तोंड पडतो हे ऐकून ते आभाला कळते. सॉरी मिहीर, माझ्याजवळ वेळ नव्हती थांबायची. मला माझे डॉक्युमेंट्स लवकर सबमिट करायचे होते. प्लीज समज ना, आभा म्हणाले. आभा त्याला प्रेमाने समजवते. मिहीर तिला पाहण्यातच मंत्रमुग्ध झाला होता. पण सावीच्या चुटकी वाजवल्याने त्याची तंद्री भंगली. ओ मिस्टर मजनू, काय झालं? भानावर या आणि चला क्लासमध्ये, सावी म्हणाली. ते तिघेही क्लासमध्ये जातात. तिकडे रुसीच्या केबिनमध्ये एक माणूस बोलत असतो. सर, त्या मुलीची काही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली. रुसी त्याला डिटेल्सबद्दल विचारतो. तो माणूस एक फाईल त्याच्या टेबलवर ठेवतो जिथं आभाची फोटो आणि डिटेल्स होते. ह्या मुलीचं नाव आभा पवार आहे. हिचे पप्पा एक इमानदार पोलीस ऑफिसर आहेत आणि यांची ड्युटी दिल्लीला आहे. आभाची एक बेस्ट फ्रेंड आहे सावी आणि एक मुलगा तिचा फ्रेंड आहे मिहीर चव्हाण. मिहीर हा खूप श्रीमंत आहे आणि याला गायनाचा खूप वेळ आहे. याला सिंगर व्हायचे आहे. आभा जास्त काही श्रीमंत नाही. ती एक मिडल क्लास फॅमिलीतून आहे. आभाला स्कॉलरशिप मिळाल्यावरच ती ह्या कॉलेजात शिकायला आली. दॅट्स ऑल सर, एवढीच डिटेल्स मला मिळाली आहे, तो माणूस म्हणाला. रुसी त्याला फाईल ठेवून जायचा इशारा करतो. तो फाईल खोलून पाहतो. तिथं आभाची फोटो होती. तो त्या फोटोकडे पाहतच राहतो आणि एकटाच बोलत असतो. आभा, तू सर्वात डिफरंट आहेस. क्लास अटेंड करून आभा, सावी आणि मिहीर कॉलेजच्या गार्डनमध्ये येऊन बसतात. मला माहीत आहे माझ्या गाण्याला तुम्ही खूपच मिस केलंय, म्हणून तुमच्यासाठी मी एक गाणं तर म्हणूच शकतो, मिहीर म्हणाला. आम्ही असं कधी म्हटलं? सावी म्हणाली. तो आभाकडे पाहत बोलतो. मला एक गाणं गायचं आहे. आभा पण त्याला हो म्हणते. 1 मिनिट, पण तुझा गिटार मिहीर, सावी म्हणाली. मिहीर एका मुलाला गिटार आणायचा इशारा करतो. तो मुलगा गिटार घेऊन येतो. मिहीर तर आभाकडेच पाहून गाणं गातो. ओ मेरे बंदिया, तूने ये क्या किया, ये मेरे दिल को तूने चुरा लिया, तू है क्या मेरे लिए, क्या बताऊँ मैं तुझे, तेरे बिन ये जिंदगी लगे बेवजह मुझे, तू है क्या मेरे लिए, तू है तो ये दिल धड़कता है, तू नहीं तो तड़पता है तुझसे रात बड़ी खुशनुमा, तो दुनिया तू मेरा रहनुमा, तू जो साथ है मेरे, फिर क्या फिकर मुझे, तुझसे ही बंदगी समझाऊँ कैसे तुझे, तू है क्या मेरे लिए, क्या बताऊँ मैं तुझे, तेरे बिन ये जिंदगी लगे बेवजह मुझे. मिहीरचे गाणं ऐकून तिथं झालेले स्टुडंट्स टाळ्या वाजवतात. मुली इथे पाहतच असतात मिहीरकडे. सर्व मुली इम्प्रेस झालेले असतात. थँक्यू, आय लव्ह यू, मिहीर म्हणाला. वा मिहीर, क्या बात है, सावी म्हणाली. जेव्हाही मी तुझे आवाज म्हणजे तुझं गाणं ऐकते तर मला खूप आवडतो तुझा आवाज, आभा म्हणाली. काही हरकत नाही आभा, मग एक गाणं आणखी गातो तुझ्यासाठी, मिहीर म्हणाला. ओ रॉकस्टार, सर्व एका दिवशी गात राहशील तर भविष्यात काय गायशील? समोरचाही विचार करत जा, सावी त्याची खिल्ली उडवत म्हणाली.
इतका टेन्शन नको घेऊ तू माझी, मिहीर म्हणाला. आभाला तर ही नोकझोक पाहून तिचे हसू काही आवरेना. ती खूप जोरजोराने हसायला लागते. मिहीर तिच्याकडे पाहतच असतो. मिहीरला आभा आवडायची, पण कधी त्याने तिला आपल्या फिलिंग्स सांगितल्या नाही. त्याला नेहमी भीती वाटायची, आभाची आणि त्याची मैत्री तुटेल तर नाही याची. फक्त तो चांगल्या वेळेची वाट पाहत होता. पण ह्या तिघांना काय माहीत की एक आरत्री बाईच त्यांवर नजर ठेवून आहे. तो असते ऋषी. ऋषी दुरूनच या तिघांना पाहत असतो. आभाला एक मेसेज येतो. त्यात लिहिले असते, तिला कॉलेजातील ऑफिसमध्ये प्रिन्सिपलनी बोलावलं आहे अर्जंट. मला ऑफिसात थोडं काम आहे, तुम्ही दोघे नेक्स्ट क्लाससाठी जा, आभा सावी आणि मिहीरला म्हणाले. आभा ऑफिसात जाते. पाहते तर काय ऑफिस खाली. अचानक तिची नजर एका टेबलवर जाते. तिथं कुणीतरी बसला होता, पण त्याचा चेहरा तिला दिसत नव्हता. तो पाठमोरा बसला होता. हॅलो सर, माय नेम इज आभा पवार, आभा म्हणाले. आय नो. तिला आवाज येतो. तो तिच्यासमोर पलटतो आणि बोलतो, हॅलो मिस आभा. ती त्याचा चेहरा पाहते तर ऋषी समोर असतो हे पाहून तिला शॉक बसतो. तिला काही समजत नाही काय करावं. काय झालं मिस आभा, ऋषी म्हणाला. तो तिचे अगदी समोर आला होता आणि तिच्या कानात तो हळूच बोलतो, तुला ओळखलंय मी, आणि आपला हात तिला दाखवतो. ती घाबरते. तिचे हातपाय थरथर कापत असतात. तिला आठवते की तिने त्याच्या हाताला चावले होते. सॉरी सिनियर, मी जाणून ते नाही केले, आबा घाबरतच बोलते. ऋषी तिच्या ओठांवर आपले हात ठेवून बोलतो, शांत. आबा आणि ऋषी दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आबाचे हार्टबीट वाढले होते. काय देऊ तुला याचं बक्षीस? तू हे जे काही केलीस याचं बक्षीस तर तुला द्यावेच लागेल ना, ऋषी म्हणाला. प्लीज सिनियर, प्लीज मला माफ करा, आभा म्हणाले. एका अटीवर, ऋषी म्हणाला. काय करेल ऋषी? अशी काय अट आहे ऋषीची? तर पाहूया पुढच्या भागात. आणि हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.